गुड मॉर्निंग. मी सुस्मिता तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन अशा मिनी व्लॉग मध्ये. खूप दिवस झालं मी काही व्लॉग रेकॉर्ड करत नव्हते, कारण की एकदा थोडासा गॅप पडला की त्याच्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि माझंही तसंच काहीच झालेलं. पण मी आज मनापासून ठरवलं होतं की आज मी नक्कीच व्लॉगिंग पुन्हा एकदा स्टार्ट करणार आहे. सकाळी उठले, घरातली कामं केली, ब्रेकफास्ट झाला होता पण कट्ट्यावरती खूपच गोंधळ झाला होता. मग ते सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर सगळ्या घरात कपडे पडले होते ते गोळा केले, मशीनला लावले. त्याच्यानंतर थोडासा वॉश बेसिन आणि मिरर क्लीन केला. इकडे विहानचा टिपळावरती चढून खेळ चालू होता. तो खेळण्यात बिझी आहे तोपर्यंत माझी कामे होतील, कारण की एकदा त्याचं लक्ष जर माझ्याकडे आलं तर मग तो मला काहीच करू देत नाही. पटपट झाडू मारून घेतला आणि झाडू मारताना बाकी म्हणजे झाडू मारण्यासाठी काही फारसा वेळ लागत नाही, वेळ लागतो तो बाकीच्या गोष्टी सावरण्यात आणि गोळा करण्यातच. त्याच्यानंतर हॉल, बेडरूम, किचन सगळं साफ केलं. विहानही झोपी गेला आणि त्याच्यानंतर आम्ही उठून जाणार होतो गार्डन मध्ये, कारण की विहानला खेळायला घेऊन जाणं हा आमचा डेली कार्यक्रम असतो. डॅडी बाय बोल. जा तिकडे तिकडे जाऊ. चल डॅडीला बाय बोल. बाय बोल डॅडीला. से बाय बाय डॅडी. बाय बाय तू बाय नाही करणार. बाय डॅडी. खरं लागलं होतं आता विचार बदलला आमचा. गार्डन मध्ये गेलो आणि विहानचा ऍक्टिव्हपणा पुन्हा स्टार्ट झाला. त्याने ते जे रोप होते ते क्लाइंब करायला सुरुवात केलेली आहे आणि हे आम्ही नवीन शिकलो, त्यामुळे आम्हाला ते खूपच आवडतं. त्याच्यानंतर आम्ही थोडंफार गाडी घेऊन इथे लोळलो आणि नंतर स्लायडिंग वगैरे केलं आणि आम्ही पुन्हा वरती आलो. संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं उरकून घेतलं आणि मग उद्याच्या दसऱ्याची तयारीची सुरुवात केली. तर यांनी दुपारीच येताना फुले वगैरे आणली होती. मला त्याचे हार बनवायचे होते, कारला, स्कूटरला, विहानच्या गाडीला, त्याच्यानंतर दरवाजाला, असे सगळे मला हार बनवायचे होते. माझे इथे तेच चालू होतं आणि मी रेकॉर्डिंग करत असताना विहान सारखा मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करत होता. कधी सुई घेऊन पळायचा, कधी दोरा घेऊन पळायचा, कधी माझे ट्रायपॉडच घेऊन पळायचा, असं त्याचं काम चालू होतं. त्याला बघत बघत थोडासा टीव्ही पाहत मी माझं सगळं काम करून घेतलं. 2-3 मोठमोठाले हार वगैरे केले आणि उद्याची तयारी करून झाली. बाकीची राहिलेली फुलं वगैरे सगळी गोळा केली. बाकीची जी सगळं आवराआवरी करून टाकली, कारण की फुलं आणि वगैरे काय काय खाली खूप सांडलं होतं विहानने. ते सगळं आवरलं आणि झोपायला गेलो. तर असा होता आजचा दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर मला नक्की फॉलो करा आणि अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याचा ब्लॉग हा थोडासा स्पेशल असणार आहे, कारण उद्या आहे आपला सण, महाराष्ट्रातील महत्वाचा सण म्हणजे दसरा. त्यामुळे उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.